चला आता मसाल्याला चांगलं मिक्स करते. आयतं काय मिळालं ना त्याचा आनंदच वेगळा असतो. त्याच्यामुळे असल्या पावसाळ्यात सुद्धा अजिबात किड नाही लागली. विटामिन सी असतं. खा पण अपना काम करते रहेंगे. पप्पा ध्यान करत आहे. राधा रमण हरी. अरे पण हे जोडता येतं बाळा. बोल माझ्यासाठी बनवली बोल. बरं बाळा 30 रुपयाचं काय 2 रुपयाचं असलं तरी महत्वाचं आहे. प्यार है इसमें प्यार. खा खा तू भी क्या याद करेगा. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आता आणि मी गॅसवरती एका साईडला शेवग्याची शेंग उकळायला ठेवलेली आहे आणि एका साईडला तुरीची डाळ शिजायला ठेवलेली आहे. आज उपवास सोडायचा आहे त्याच्यामुळे मी आज डाळ पण बनवत आहे. तर ह्या पातेल्यामध्ये तुरीची डाळ शिजायला ठेवलेली आहे. आज पारण करायचं आहे. पारण म्हणजे कालचा एकादशीचा उपवास सोडायचा आहे त्याच्यामुळे मी आज भाजी आणि डाळ सुद्धा बनवत आहे आणि भात पण बनवणार आहे. आता तुळशी मातेला जल अर्पण करते आणि नंतर पुढच्या स्वयंपाकाला सुरुवात करते. आज वरुण देवाने थोडीशी विश्रांती घेतलेली आहे. सकाळी येत होता पाऊस पण आता विश्रांती घेतलेली आहे आणि आता थंड थंड हवा सुटलेली आहे. बरं वाटत आहे. पाऊस थांबलेला आहे थोड्या वेळासाठी तरी. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो राधा रमण हरी गोपाल बोलो राधे कृष्ण राधे राधे. मित्रांनो इथं आई चपाती लाटत आहे आणि इथं भात शिजत आहे आणि आज खास माझ्यासाठी डाळ बनलेली आहे. तुझ्यासाठी नाही आपल्या सगळ्यांसाठी. आज उपवास सोडायचा आहे ना त्याच्यामुळे मी डाळ बनवली आहे सकाळी. नाही तर रोज मी संध्याकाळी डाळ बनवते. मला संध्याकाळी जिमला जातो ना त्याच्यामुळे मी संध्याकाळी डाळ बनवत असते. तरी पण परत रिटेक बोल माझ्यासाठी बनवली बोल. बरं बाळा तुझ्यासाठी रे लेकरा. सब मैं तुम्हारे लिए तो करती हूँ. मेरे लिए क्या है कुछ भी तो नहीं है. मेरा जीवन ही तुमको अर्पण है. बस कर बे रोलाय क्या. आणि इथं पप्पा ध्यान करत आहे कारण की देवाचं नैवेद्य अजून रेडी होत आहे. झालंय तूप सोडते ना. ओके हे काय नैवेद्य पंडितजी. स्वाहा ब्रह्मणे स्वाहा नैवेद्यं समर्पयामि. देवानंतर फोंडेजींना जेवायला देत आहे. लहान ताट घेतलेला आहे फोंडेजी. लहानच आहे माणूस पण लहान आहे. मग 50 वर्ष दिसतो का. मिश्या डोक्याची केस. चोरांग है आपका. चोरांग चोर टांग म्हणतात त्याला. खाते है लेकिन दिखता नहीं है. चष्मा कुठे. जेवण करताना मोबाईलच लागतो. आता मोबाईल घेऊन येतील. क्या ही करे इंसान को. चष्मा मला नाही माहित तुमचा. अरे मला न्यूज बघायचे. न्यूज का सुट्टी. टीव्ही बंद आहे ना. बर न्यूजच्या नावाखाली रील चालवतात. हे मनीषचे पप्पा आहेत इसीलिए तो. मी रील नसतो बघत. लहान मुलांसारखं नाही मी रील बघायला. असं म्हणतात. फेसबुकवर रील्सच बघत असतात. ही फेसबुक वाली पिढी आहे. आता मी आणि मना जेवण करायला बसलेलो आहोत. उपवास सोडायला बसलेलो आहोत आणि आम्ही खात आहोत शेवग्याची शेंग भात. मी भाकरी खात आहे. मना चपाती आणि मना डाळ सुद्धा खात आहे. अनम ब्रह्मा रसम विष्णु भुक्ता देवो जनार्दनम एवं ध्यातो तथा ज्ञातो न दोषो न लिप्यते. जय श्री कृष्ण भगवान. चलो तुम्ही सुद्धा या स्वादिष्ट भोजन करायला. आमचं स्वादिष्ट भोजन झालेलं आहे आणि भोजन झाल्या म्हणा आता कॉलेजला चाललेला आहे. चला खूप उशीर झाला का म्हणा तुला. नाही ना. आज भी छुट्टी लेने का ढूंढ रहा था बहाना. देतात नको गौरव. ऐश्वर्य भव यशस्वी भव बच्चू. आराम से गाडी चलाई लो. पावसाळ्यात कोल्हा चप्पल नको घालू. कोल्हापूर नको घालू बाळा. ती चप्पल लावली आज तसल्याच घाल. कोल्हापूरला खराब होतं. ती ऑलरेडी खराब झालेली तुटली बघ. अरे पण हे जोडता येतं बाळा. सुनता क्यों नाही तू. हा ही चप्पलला बघ कसं फाटलंय. कुठं फाटलं दिसलं का. अरे राजा तू जोडता येतं रे. हे पण क्या मी बोलू. सुनता नाही. पावसात कोण कोल्हापुरी चप्पल वापरतं का. ठीक आहे आराम से गाडी चलायलो. बाकी बाहेर सध्या तरी वरुण देवाने विश्रांती घेतलेली आहे. एकदम आता शांत झालेले आहेत. तर काल धो 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 बरसत होते वरुण देव.
आणि आता छान थंड थंड हवा पण सुटलेली आहे. चला आता मी सुद्धा घरातली कामं करायला सुरुवात करते. आज सगळे घरातली कामं मला एकटीलाच करायची आहेत. दादू म्हणा कॉलेजला गेलेले आहेत, फुंडेजी ऑफिसला गेलेले आहेत म्हणा, किंवा दादू घरी असले की झाडू वगैरे मारतात, पण आज दोघंही नाही, त्याच्यामुळे सगळी कामं आता मलाच करायची आहेत. झाडू मारल्या मारल्या मला दादू आलेला आहे. चलो आइए पधारिए. हेल्मेट वरतीच ठेव, पाऊस नाही पडला. बरं ठीक आहे, इथं ठेवते. अरे राव काच लागली. अरे किचनला काय झालं या, तुटलं काय? किचन माझ्याकडे दिलं तू आणि चावी तुझ्याकडे. टूट गया. लकड़ी का था ना? लकडीचं नाहीच आहे, भूस्याचं पुठ्ठ्याचं. ठीक है जाने दो. तेरे दोस्त ने दिया था ना इतने प्यार से. मनीषने दिले, मनाने दिलेलं आहे, अनुजने दिलेलं आहे प्रेमाने. ठीक आहे, कभी ना कभी तो चीज है टूटेगी ही. असू दे बाळा, तर थोडीच कमाल जातो. 30 रुपयाचं काय 2 रुपयाचं असलं तरी महत्वाचं आहे. प्यार है इसमें, प्यार है क्या है. आई समझ बात. कसा होता पेपर? किचन याला हा स्वतःच्या मित्राने दिले ना ते चांगलं. वा, भावाने दिलेलं चांगलं नाही. उसकी जो आयपत थी उसमें से पैसे बचा के उसने दिया है. कुछ भी समझो गधडा कुठला. पेपर कसा होता? मस्त. पाऊस पाणी पाणी आहे, आज पाऊस नाहीये. ये बहुत अच्छी बात कही दादू ने. ठीक है, हाथ पैर धो के स्वादिष्ट खाना खा लो. कॉलेजवरून आल्या आल्या दादू जेवणावर ताव मारत आहे. तुझको क्या परेशानी है? एक तेरा भाई है जो डोले शोले दिखाता है और तू शर्माता है. दोनों में इतना फरक है. आणि हे बघा किचन ओटा तर मी स्वच्छ केलेला आहे. आता फक्त भांडी घासायची आहेत, ती घासून घेते पटकन. चला आता मी कपडे सुद्धा मशीनला लावलेले आहेत आणि डस्टबिन सुद्धा धुलेले आहेत. आणि एवढं काम करता करता आता दुपारचे 2 वाजलेले आहेत. आता हे डस्टबिन गॅलरीमध्ये सुकायला ठेवते. डस्टबिन सुकली 8 ते 10 दिवसातून स्वच्छ धुवावे लागतात, नंतर याचा पण वास येतो कुमट कुमट असा. कालचे कपडे इथे तसेच आहेत ओले, हेच सुकले नाहीत. आजचे कपडे कधी सुकायचे जाऊन दे, कधी सुकायचे तेव्हा सुकू दे कपड्यांना. आपण अपना काम करते रहेंगे. चला मी थोडा वेळ आराम करते. कपडे दादाला सांगते सुकायला टाकायला. आणि आता हा टेबल सुद्धा स्वच्छ पुसून घेतलेला आहे मी. आणि बाजू सुद्धा आज स्वच्छ करायची आहे, दळायला टाकायची आहे. आज खूप काम आहेत, पण आता थोडा वेळ आरामच करते. आता सायंकाळचे 4:30 वाजले आहेत. दुपारी मी आराम नाही केला, फक्त पडून राहिले आणि घरातली थोडीशी कपाटाची साफसफाई केलेली आहे. आणि आता माझा माणूस सुद्धा आलेला आहे कॉलेजवरून जस्ट. कुठे 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 लवड बच्चा ही गंदे हात. छी छी छी, माझ्या डोक्याला हात नको फिरू. आणि इथं मी पेरू चिरून ठेवला आहे माझ्यासाठी. आणि आता मनासाठी पण देते चिरून पेरू. बनाना खाणार आहे मी. बनाना केळी पण खा आणि पेरू पण खा. व्हिटॅमिन सी असतं, खा. क्यों नाही खा रहा तू? 2 खा केळी. ठीक आहे, 2ही खाऊन टाक. मला तर फळच आवडत नाहीत खायला. जबरदस्त तो केळी तरी खातो. दादू सगळी फळं खातो आणि मी पण खाते, फंडजी पण खातात. आणि सीजनल फळं खाल्लीच पाहिजेत. पेरू खाऊन टाकलेला आहे मी, केवढाच राहिलेला आहे आता. चला आता मी बाजरी स्वच्छ करायला बसलेली आहे. बाजरीत घाण नाहीये, फक्त लिंबाच्या काड्या आहेत, पानं आहेत. आणि एवढा पावसाळा आहे तरी बाजरीत अजिबात किडे वगैरे नाहीये. ही कमाल आहे चैत्र महिन्यातल्या उन्हाची. मी काय केलं होतं, चैत्र महिन्यातलं कडक ऊन बाजरीला दाखवलेलं, म्हणजे बाजरी दिवसभर उन्हामध्ये ठेवलेली चैत्र महिन्यातल्या. आणि नंतर वरून खाली आणली टेरेसवरून आणि थंड झाल्यानंतर मी हा वाळलेला लिंबाचा पाला आणि काड्या बाजरीमध्ये घातलेल्या. त्याच्यामुळे असल्या पावसाळ्यात सुद्धा बाजरीला अजिबात कीड नाही लागली. तुम्ही पाहू शकता, अजिबात कीड नाहीये.
ही कमाल आहे लिंबांच्या काड्याची. बाजरी स्वच्छ करता करता आता मला कॉफी सुद्धा मिळाली आहे. धन्यवाद दादू तुझं. हे बघा आयती कॉफी मिळालेली आहे आणि 2 टोस्ट पण मिळाले त्याच्याबरोबर. वाह भाई वाह, आज तो मेरे मजे है. अगोदर कॉफीचा घुट पिते. वाह खूप टेस्टी आहे. आयतं काय मिळालं ना त्याचा आनंदच वेगळा असतो. चला आता गिरणीमध्ये बाजरी दळायला टाकते. चेंबर बाजरीने पूर्ण भरलेला आहे. आता बटन चालू करते. मशीन मॅडम आता आरामात बाजरी दळा. चला सायंकाळचे 6:30 वाजले आहेत. लाईट लावते सगळ्या रूम मधल्या. जय श्री कृष्ण भगवान, जय श्री कृष्ण भगवान. खिडकी उघडते इकडची. मगाशी मी बंद केली कारण खूप थंड थंड हवा येत होती. बाहेर वरून राजा अधूनमधून बरसत आहेत. हे बघा आता बारीक पावसाला सुरुवात झालेली आहे. येत आहेत जात आहेत. चालू ही है इनका काम. क्या ही बोले अभी इनको. चला जाळीची खिडकी लावते. चला गॅसवरती मी दूध उकळायला ठेवलेलं आहे आणि ह्या दुधापासून मला पनीर बनवायचं आहे. दूध पण उकळायला लागलेलं आहे आणि ह्या कपामध्ये मी अर्ध व्हिनेगर आणि अर्ध पाणी घेतलेलं आहे. आज लिंबू नव्हतं त्याच्यामुळे मी व्हिनेगर वापरत आहे. आता थोडं थोडं व्हिनेगर ओतायचं. माझ्या मनासाठी मी पनीर बनवत आहे. तो जिमला जाताना सांगून गेलेला आहे की आई पनीर बनव. म्हणलं ठीक आहे बाळा, ताजं ताजं पनीर बनवते. कारण विकतच्या पनीरची आजकाल काही गॅरंटी नाही. सब मिलावट का जमाना हो रहा है अभी. चला आता काही मिनी सेकंदातच दूध फुटेल. तसं तर फुटत आलेलं आहे. थोडंसं पाणी वेगळं दिसत आहे. चलो दूध फुटलेलं आहे. हे बघा छान दूध फुटलेलं आहे. आता ह्या स्टेजला लगेच गॅस बंद करायचा आहे. हे बघा किती छान फुटलेलं आहे दूध. गॅस पण बंद केलेला आहे आणि हे फुटलेलं पनीर थोडंसं थंड झाल्यानंतर एका सुती कपड्यामध्ये बांधून ठेवते. म्हणजे मनासाठी माझ्या ताजं ताजं पनीर तयार होईल. आणि इथं मी आता संध्याकाळ जेवणाची तयारी करत आहे. काल फोडणीची फ्रेंच बीन आणलेले रात्री त्याची भाजी बनवणार आहे आणि हे वाटाणे पण सोलून ठेवायचे आहेत मला. आता सायंकाळचे 6:45 वाजलेले आहेत आणि मी ठरवलेलं आहे वाटाणा पनीर बनवायचं. म्हणलं वाटाणा आहे तर वाटाणा पनीरच बनवावं. आणि त्याच्यासाठी मी कढईमध्ये मसाला भाजत आहे. ह्या मसाल्यामध्ये मी अद्रक, लसूण, टोमॅटो, कांदा घातलेला आहे आणि हा मसाला थोडा वेळ चांगला परतते आणि नंतर थंड झाल्यानंतर वाटून घेते आणि मस्त मटार पनीर बनवते. आणि दादू इथं आता सायंकाळची पूजा करत आहे. तुळशी मातेचं पूजन करत आहे दादू आता. पूजा होईपर्यंत मसाला थंड झालेला आहे. आता बारीक वाटून घेते. मसाला इथं मी बारीक वाटलेला आहे आणि इथं वाटाणा पण सोलून ठेवलेला आहे. हा वाटाणा थोडासा फ्राय करते हलकासा, म्हणजे कच्चा नाही लागणार भाजी खाते वेळेस. थोडासा हाय फ्लेमवर पटकन फ्राय करून घेते. वाटाणा भाजलेल्या कढईमध्येच मी 2 पळ्या तेल ओतलेलं आहे आणि आता हा बारीक वाटलेला मसाला घालते. चला आता मसाल्याला चांगलं मिक्स करते. आता मसाला निम्मा भाजलेला आहे आणि ह्या स्टेजवर याच्यामध्ये घालायचं आहे हळद, मीठ, मिरची पावडर, काय जो मसाला असेल तो आणि कसुरी मेथी. सगळं मी एकत्रच घालत आहे. चलो मिक्स वेल. मसाला चांगला परतला गेलेला आहे. आता ह्या स्टेजमध्ये घालायचं आहे हे मसाल्यामध्ये मटार. हे बघा असं वाटतं की मटार असेच खावेत. एवढे छान रोस्ट झालेले आहेत, एवढे छान तळले गेलेले आहेत. तळले म्हणजे थोड्याशा तेलामध्ये शालो फ्राय केलेले. आता घालायचं आहे ग्रेव्हीनुसार पाणी. हे बघा तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे, घट्ट थोडीशी पातळ, त्याच्यानुसार पाणी घालायचं आहे. चलो इतने ठीक है ना बेटा. चला आता ह्या ग्रेव्हीला एक 5 मिनिटं चांगलं उकळू देते आणि ग्रेव्ही उकळल्यानंतर त्याच्यामध्ये हे ताजं पनीर घालणार आहे. बघा हे पनीर बनवून फक्त अर्धा तास झालं, म्हणजे अर्धा तास झालं मी गाठोड्यामध्ये बांधलेलं. तर हात नको लावू, टेक्स्चर पाहू शकता पनीरचं. ताजं पनीर हे बघा, एवढं ताजं पनीर किती छान बनलेलं आहे बघा. देख तेरी माँ कितना कष्ट लेती है तुम्हारे लिए. गाल्याला काय लागले? गायला काय नाही काय लागले.
कुछ तो लगा होगा. एवढं कष्ट घ्यावं लागतं. मी आज खूप कामं केलेत अक्षरशः, पण मला आज थकवा पण नाही आला. काय विशेष आहे काय माहित, बहुतेक त्या आवळ्याचा ज्यूसचा परिणाम असेल. आवळ्याचा ज्यूस पिते ना, थकवा नाही जाणवत. मला ना असं पनीर असं वाटतं की खावा, असं एवढं छान बनलेलं आहे. पर तुम नहीं खाऊ शकत नाही, कारण प्रोटीनयुक्त आहार मला अवॉइड करायचा आहे. त्याच्यामुळे मी डाळी वगैरे काय नाही खात. 5 मिनिटे ग्रेव्ही चांगली फुल देते आणि 5 मिनिटानंतर हे ताजं पनीर ग्रेव्ही मध्ये सोडते. अगं आम्ही पनीर खाणार, मग तू काय खाणार? मी ही बीन्सची भाजी खाणार आहे बाळा. जे बनवायची अजून तुझ्यासाठी मी लवकर भाजी बनवली. किती चिंता आहे मला जरा उरून व्हायचे. कशाला रे बाळा? कल सुबह मैं सोयाबीन राइस खाऊंगा. सोयाबीन राइस? ओ भाई साहब, त्याच्यात उबले हुए ये डालो. 2-4 बीन्स यासाठी वाचवून ठेवते. ठीक आहे, चला आता 5 मिनिटे झालेली आहेत. ग्रेव्हीला पाहूयात. ओ भाई साहब, काय वास खमंग आला अचानक, क्या ही मैं बोलू. आता याच्यामध्ये ताजं पनीर सोडते. ताज्या पनीरच्या क्यूब्स, थपाक छपाक. चलो भाई, माझ्या मनाला आता गरम मटर पनीर मसाला आणि चपाती देते. सकाळच्या 2-3 चपात्या आहेत शिल्लक. यस. आणि आमच्यासाठी बीन्सची भाजी आणि बाजरीच्या भाकरी बनवते. ओके. माझ्यासाठी. ओके. ठीक आहे. ओके. नसीब लगता है बेटा खाने के लिए. आज मी पहिल्यांदा एवढ्या झटपट पनीर बनवलं आणि त्याची भाजी सुद्धा बनवलेली आहे. नाहीतर अगोदर काय करायची, सकाळी पनीर बनवलं तर त्याची संध्याकाळी भाजी बनवायची आणि संध्याकाळी पनीर बनवलं की त्याची सकाळी भाजी बनवायची. आज पहिल्यांदा असं केलेलं आहे की लगेच इन्स्टंट पनीर बनवलं आणि त्याची भाजी पण लगेच बनवली. अर्ध्या तासामध्ये पनीर बनलं सुद्धा आणि भाजी सुद्धा बनली. हे ना बेटा, दे दू, सर्व कर दू. थोडस बॉईल होते मग दे. ठीक आहे, 2 मिनिटं असं उकळू दे. भाजी छान शिजलेली आहे. हे बघा, उकळतच आहे. जस्ट मी गॅस बंद केलेला आहे. दे दो मेरे को. बघ, मटार पनीर. वाह वाह. लीजिए स्वादिष्ट भोजन का आनंद. कांदा चिरून देऊ? लिंबू तर नाहीये. नग खा लो. एवढं नको आहे पनीर. खा तू भी क्या याद करेगा. ऐश करो ऐश. बस इथंच टेबलवर बसतो. ठीक आहे, बैठो. चला, मी सुद्धा आता उरलेला स्वयंपाक करून घेते. व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.